सोलापूर जिल्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं धक्कातंत्राचा अवलंब करत प्रशांत परिचारक यांना डावलून इथली ही जी काही विधान परिषदेची माहितीची उमेदवारी आहे ती राजेंद्र राऊत यांना दिली आहे आणि त्यामुळं कुठेतरी सोशल मीडिया सहित गावोगावी परिचारकांच्या गटामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याचं चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पंढरपूर तालुका आणि मतदारसंघामध्ये बघायला मिळतंय। खरं तर इथं ज्या वेळा 2024ची विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या त्याच वेळा परिचारक हे विधानसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा होती। त्या निमित्तानंच्या तयाऱ्या परिचारक कुटुंबाकडून करण्यात आल्या होत्या। त्या संदर्भानं गावभेट दौरे असतील, विचारविनिमय बैठका पार पडल्या होत्या। परंतु इथं मताची विभागणी होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत होऊ नये असा विचार करून ज्या पद्धतीनं परिचारकांना विधानसभेला थांबवण्यात आलं आणि विधानसभेच्याच निवडणुकीमध्ये विधान परिषदेचा शब्द दिला अशा पद्धतीची चर्चा होती आणि मालक जिल्ह्याचे आमदार असतील असं म्हणून त्यांचे कार्यकर्ते देखील समाधान अवताडे यांचं काम करायला मोठ्या ताकदीनं तयार झाले। त्या परिचारकांना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या दरबारामध्ये पुन्हा एकदा न्याय मिळालेला नाही, त्यांच्यावर अन्याय झालाय अशा पद्धतीच्या चर्चा सध्या गावोगावी सुरू झालेत। खरं तर कालच्या झालेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत यांचा परफॉर्मन्स हा जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं चांगला होता। त्याचं फळ म्हणून त्यांना या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील निश्चितपणानं मिळालंय। परंतु राजेंद्र राऊत हे विधानसभेची निवडणूक लढून पराभूत झाले होते आणि इथं परिचारक मात्र निवडणुकीमधून पक्षाने शब्द दिला म्हणून माघार घेतली होती। त्या पक्षाचा वर त्यांचा एक उपकार होता, तो उपकार खरं तर पक्षाने इथं पूर्ण करणं गरजेचं होतं, परंतु पक्षानं त्यांना पुन्हा एकदा डावलल्यामुळे तीव्र संतापाची लाट परिचारकांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे। अक्षरशः या घटनेचा पडसाद म्हणून ज्या पद्धतीनं इथं परिचारकांचे वेगवेगळे कार्यकर्ते भाजपच्या वेगवेगळ्या पदावर आहेत ते सगळे भाजपचे पदाधिकारी सामूहिक राजीनामा देतील अशा पद्धतीच्या चर्चा देखील सध्या वेगवेगळ्या ठिकाणाहून समोर येत आहेत। त्यामुळे कुठेतरी एकूण इथं ज्या पद्धतीनं पक्षवाढीसाठी परिचारकांनी काम केलं होतं, इथला विधानसभेचा उमेदवार 2 वेळा म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये आणि कालच्या विधानसभेच्या 24च्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती। त्या कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच त्या ठिकाणी आले आणि हे सगळं केवळ त्यांच्या पक्षाने केलंय। प्रचंड विश्वास इथं भारतीय जनता पार्टीवर परिचारकांच्या कार्यकर्त्यांना होता। अगदी कालपर्यंत स्वतः परिचारक देखील आपल्या कार्यकर्त्यांना आपलं नाव निश्चित असल्याचं सांगत होते, परंतु ऐन वेळेला पालकमंत्र्यांनी हा खोडा घातला अशी देखील चर्चा सध्या सोशल मीडियातून आणि दबकी आवाजातून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा आमचे फोन कॉल झाले त्यातून येते। त्यामुळे कुठेतरी पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक परिचारकांना डावललं का हाही प्रश्न या निमित्तानं होतोय। तसं असेल तर मग मुळातच इथं ज्यावेळेला पालकमंत्री आले त्यावेळेला उपरा पालकमंत्री आम्हाला नको अशा पद्धतीच्या बातम्या इथं येत होत्या। जयकुमार गोरे यांची ज्या पद्धतीने काम करायची पद्धत आहे ती काय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासाठी फार पोषक आहे किंवा रुजले अशातलं वातावरण नाही। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ते अहंकाराची भाषा करत होते आणि ज्या पद्धतीने संपवण्याची भाषा करत होते आणि समोरच्या उमेदवाराला तुम्ही निधी आणणार कुठून हा जो प्रश्न विचारत होते आणि लोकशाहीमध्ये तिजोरीच्या चाव्या जशा आमच्या घरच्या येत्या आणि आमची मालकी या पद्धतीनं त्यांचं ज्या पद्धतीचं अहंकारी स्टेटमेंट जात होतं त्यातून कुठेतरी हा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यासाठी योग्य नाही ही भावना भाजपच्या देखील काही लोकांची होती। परंतु त्याच पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा परिचारकांचा घात केलाय का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तशा शंका परिचारकांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आणतात। त्यामुळे कुठेतरी फडणवीसांची इच्छा होती परंतु पालकमंत्र्यांकडे हे अधिकार दिल्यामुळे पालकमंत्र्यांनी परस्पर हे केलं का पालकमंत्र्यांना फडणवीसांचीच साथ होती आणि फडणवीसांनी आणि पालकमंत्र्यांनी मिळून परिचारकांना डावललं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या संपूर्ण उमेदवारीच्या निमित्तानं समोर येणार आहे। परंतु हे जरी सगळं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र परिचारकांचं जे पुनर्वसन करणं पक्षाला बाजूने सतत शब्द दिले जात होते किंवा परिचारकांच्या लोकांना असं वाटत होतं, कारण तुम्ही जर वेगवेगळ्या निवडणुकांमधून सतत माघार घेतली, थांबलात आणि इथल्या सत्तेच्या पदावर नाही गेला तर नेमकी पार्टी चालणार कशी, गट तट उभारणार कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। त्यातच परिचारकांकडे असणारी महत्वाची इथली पंढरपूरची नगरपालिका ही कालच्या निवडणुकीमध्ये भालकेंनी आपल्याकडे घेतली, त्यामुळे इथं परिचारकांचा जो पराभव झाला होता जिल्हा परिषदेच्या कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना म्हणावं असं यश मिळालं नव्हतं। पंचायत समितीच्या बाबतीमध्ये तडजोडी करून जरी त्यांचा अध्यक्ष झाला असला तरी काही ज्या पद्धतीनं त्यांचं एक हाती वर्चस्व इथं असायचं तसं वर्चस्व इथं राहिलं नव्हतं। त्यामुळे कुठेतरी पक्षासाठी काम केलेला माणूस म्हणून आणि 4 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव असलेला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं परिचारकांचं राजकीय पुनर्वसन किंवा परिचारकांनी जो संयम दाखवला होता तिथं पोटनिवडणुकीमध्ये आणि 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं फळ त्यांना मिळणं गरजेचं होतं, पण ते फळ निश्चितपणानं पक्षानं त्यांना दिलेलं नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या राजेंद्र राऊतांना इथली ही जिल्ह्याची विधान परिषद दिली आहे त्या राजेंद्र राऊतांचा कालच्या जिल्हा परिषदेतला परफॉर्मन्स चांगला असला, पंचायत समितीतला परफॉर्मन्स चांगला असला तरी लोकसभेला काय त्यांचं फार मोठं प्रभुत्व इथल्या एकूण मतदारसंघावर खासदारकीच्या नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्वतःचाच मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धाराशिवकडे जातो
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला उमेदवारी विधानसभेची दिली होती, त्यांचा त्यात पराभव झाला होता. परिचारक मात्र थांबले होते आणि थांबणाऱ्याला संधी देणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर राजेंद्र राऊत यांच्यापेक्षा परिचारकांचं पारडं हे निश्चितपणानं जड आहे. त्यांचं संस्था, कामं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल किंवा माढा मतदारसंघ असेल, पलीकडे मोहोळ असेल आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ दोन्ही तालुके असेल, या सगळ्या तालुक्यामध्ये त्यांचा बेस आहे, त्यांना मानणारा वर्ग आहे. आणि मग चारही तालुक्यामध्ये त्यांचा प्रभाव असताना उद्याच्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये इथं मतांचं त्यांची मोठी मदत होत असताना, चारही विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना त्यांची ताकद जात असताना, एक पलीकडच्या बार्शीच्या टोकाचा माणूस मात्र त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा विधान परिषदेचा उमेदवार म्हणून चालतो, पण परिचारक मालक का चालत नाहीत हा प्रश्न सध्या परिचारकांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून विचारतात. खरं तर राजेंद्र राऊतांना उमेदवारी देणं योग्य का न योग्य हा काय आपल्या आजच्या व्हिडिओचा मुद्दा नाही, पण परिचारकांवर अन्याय झाला हे मात्र आपण निश्चितपणानं म्हणू शकतो. कारण परिचारकांनी इथं पक्षासाठी खऱ्या अर्थानं काम केलंय. जेव्हा इथं भारतीय जनता पार्टी सुरुवातीला होती त्यावेळेला ती नाममात्र होती, ज्यावेळेला परिचारक नव्हते त्यावेळेला इथं कुठल्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कसल्याही पद्धतीची सत्ता नव्हती. परंतु जेव्हा प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी स्वतःने त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथं खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला ताकद देण्याचे काम केलं. सध्या इथले वेगवेगळे पदाधिकारी बघितले तर ते परिचारक यांच्या अत्यंत जवळचे पदाधिकारी आहेत. त्यांनी निश्चितपणाने इथं भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी जीवाचं रान केले. त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांनी ह्या दोघांनीच इथं भारतीय जनता पार्टीची मुहूर्तमेढ रोवली. यांच्या पाठिंब्यामुळे आणि यांच्या पळापळीमुळेच इथं भाजपला दक्षिण काशी असलेल्या पंढरपूरमध्ये आपला पहिला आमदार मिळाला. आणि हे सगळं असताना भारतीय जनता पार्टी मात्र सोयीस्करपणाने आज परिचारकांना बाजूला करतानाचं चित्र बघायला मिळतंय. अर्थात ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलतोय, सोशल मीडियातून काही कमेंट बघतोय, त्यावेळेला हे लक्षात येतंय की ज्या पद्धतीनं परिचारक यांच्याकडून सैनिकांच्या पत्नीबद्दलचं वक्तव्य गेलं होतं ते कुठेतरी पक्षाला परवडणार नाही आणि त्याची कुठेतरी राज्यभर प्रतिमा मलिन होईल, पक्षावर तो आक्षेप घेतला जाईल. कारण भारतीय जनता पार्टी केंद्रात असेल किंवा राज्यात असेल अशा दोन्ही ठिकाणी सैनिकांच्या नावानं मतं मागणारी पार्टी आहे आणि त्याचा कुठेतरी फटका ह्या जुन्या वक्तव्याचा पार्टीला बसेल असं वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना ती उमेदवारी सतत नाकारली जात असली तरी त्यांच्याकडून झालेलं वक्तव्य हे आपल्याकडून अनावधानानं चुकून झालंय असं त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलंय. तशा संदर्भातली माफी त्यांनी मागितली आहे, त्याची शिक्षा इथल्या मतदारसंघाने त्यांना दिली आहे. पक्षानं बऱ्याच वेळा त्यांना थांबवून त्याची शिक्षा दिली आहे. आणि मग एखादा माणूस समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये बोलत असताना चुकला आणि त्यानं त्याची माफी मागितली तर त्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं न्याय देणं अपेक्षित असतं. कारण ते झालेलं वक्तव्य काही त्यांनी जाणीवपूर्वक केलं नव्हतं हे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले. अर्थात आपण मीडिया म्हणून त्या वक्तव्याचा कुठल्याही पद्धतीचं समर्थन करत नाही किंवा त्यांनी ते वक्तव्य केलं बरोबर आहे असं आपण म्हणलेलं नाही, परंतु हेही तितकंच खरं आहे की झालेल्या एका जुन्या वक्तव्याबद्दल जर सतत त्यांच्या कार्यकुशलपणाला, त्यांच्या कर्तृत्वाला डावललं जात असेल तर हा परिचारकांवरचा अन्यायच आहे हे मात्र निश्चितपणे म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं पंढरपूर तालुका किंवा या एकूण विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं परिचारकांची इथं संस्थात्मक बांधणी आहे, ज्या पद्धतीनं त्यांची इथं सहकार चालवण्याची पद्धत आहे, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये जितक्या लोकांना गावगाड्यातल्या रोजगार मिळाला तितके मोठा रोजगार हा इतर कुठल्याही राजकीय व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळं परिचारकांनी खऱ्या अर्थानं ह्या तालुक्यामध्ये रोजगार निर्माण करण्याचं काम केलंय. परिचारकांनी खऱ्या अर्थानं इथं आत्ता ह्या ऊसाच्या स्पर्धेतनं दर वाढले असले तरी पूर्वीपासून त्यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं इथं कायमच शेतकऱ्याच्या ऊसाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मागच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम देखील केलंय आणि त्यांच्या चुलतेने इथं जे 25 वर्षाचं राजकारण केलं ते निश्चितपणाने विकासाचंच होतं. त्यामुळे तर कुठेतरी अल्पसंख्याक असून देखील इथल्या बहुसंख्य असलेल्या इतर समाजाने त्यांना सतत 25 वर्ष आमदार म्हणून निवडून दिलं होतं. त्यामुळं ही जी काही त्यांची संस्थात्मक विकास कामांची बांधणी आहे, अर्थात त्यामध्ये आता पलीकडच्या काळामध्ये बऱ्याच संस्था अडचणीत आल्या असल्या तरी एकूण त्यांचं इतर नेत्यांच्या तुलनेमधलं सहकारातलं काम डावलून चालणार नाही. मी म्हणालो तसं दूध संघ असेल किंवा विटुपियन साखर कारखाना असेल या बाबतीमध्ये काही मतमतांतर निश्चितपणे नाहीत, परंतु हे असलं तरी त्यांचं इतर काम डावलून चालणार नाही. अशा परिचारकांना ज्यांनी अनेकांच्या कुटुंबांना रोजगार दिला, अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक नेते घडवले, अनेकांना वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून ताकद दिली, त्या परिचारकांना जर कुठेतरी पुन्हा एकदा पक्ष डावलत असेल तर अशा पद्धतीनं सतत पक्षासाठी थांबायचं, पक्षानं संधी द्यायची नाही तर नेमका हे गट किंवा ही पार्टी नेमकी चालवायची कशी हा प्रश्न देखील परिचारकांना निश्चितपणानं पडला असेल. ज्या ताकदीनं त्यांनी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती त्यातून कदाचित इथं परिचारक निवडून देखील आले असते, परंतु तसं न होता पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं बावनकुळेंचा शब्द मानून थांबले, त्यानंतर त्यांना हा न्याय मिळणं गरजेचं होतं. परंतु तुर्तास तरी पंढरपूरच्या वाट्याला हा जो काही आधुनिक आमदार मिळणार होता तो आमदार मिळालेला नाही. हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासहितच परिचारकांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या पदरी आलेलं अपयश आहे, निराश आहे.
परिचारकांची यानंतरची भूमिका नेमकी कशी राहणार आहे, पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये इथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात, कारण हा जो काही छुपा रोष पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये सतत येतोय. कारण कालच्या झालेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील निवडणुकीची बरीच सूत्र ही पालकमंत्र्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतली होती आणि इथं परिचारक जे बऱ्याच वर्ष होल्ड ठेवून होते इथल्या नगरपालिकेवर, तिथं मात्र बरेच निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांनी स्वतःकडे घेतले. त्याचा परिणाम झाला. त्यांची अहंकाराची भाषा पंढरपूरकरांना आवडलेली नाही. त्यामुळे कुठेतरी जो काही पराभव झाला आणि तिथून परिचारकांच्या हातामध्ये असलेली ही नगरपालिकेची सत्ता देखील त्या ठिकाणी गेली. त्यामुळं सातत्यानं विधानसभेला उमेदवारी नाही, विधान परिषदेला उमेदवारी नाही, कालची नगरपालिका हातातून गेली. त्यामुळं ही जी काही एक अपयश किंवा अनेक वर्ष गुलालाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला जो काही परिचारकांचा कार्यकर्ता आहे त्याला निदान काल आणि ही आजची जी काही विधान परिषदेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये तरी गुलाल उधळण्याची संधी मिळेल असं वाटत होतं. कारण तुम्ही जर शेवटचे काही दिवस बघितले सोशल मीडियामधले तर परिचारकांचे कार्यकर्ते सातत्यानं उमेदवारी निश्चित आहे, आपला आमदार आता निश्चित आहे किंवा मग गुलाल आपलाच आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पोस्ट करत होते. परंतु पुन्हा एकदा त्या कार्यकर्त्यांच्या पदरी देखील निराशा आल्यामुळं हे कार्यकर्ते निश्चितपणानं परिचारकांना जाब विचारू शकतात आणि परिचारकांनी कुठं थांबायचं, कसं थांबायचं, किती थांबायचं याची भूमिका परिचारकांना घ्यावी लागणार आहे. कारण जर तुम्ही इथं सत्तेच्या राजकारणामध्ये नसाल आणि फक्त पक्षाचे नेते म्हणून इथं काम करसाल आणि प्रत्यक्षात तुम्हाला ज्या वेळेला पदाची संधी द्यायची असते त्यावेळेला जर तुम्हाला पक्ष डावलणार असेल तर गट चालवणार कसा, पार्टी चालवणार कशी आणि नेमकी संधी कधी मिळवायची हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि त्यातून जी तीव्र नाराजी तयार झाली त्याचा फटका उद्या भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. त्यामुळं जर भारतीय जनता पार्टी इथं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये परिचारकांना गृहीत धरत असेल, आपण परिचारकांना कसंही वागवलं, कशाही पद्धतीने निर्णय घेतले, कशाही पद्धतीने डावललं तर परिचारक कुठे जाणार नाहीत, ते आपल्याच मागे येतील अशी जर त्यांची भूमिका असेल तर परिचारकांनी देखील आपलं उपयोगी आणि उपद्रवी मूल्य आता सिद्ध करण्याची वेळ आली. कारण त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही त्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना गृहीत धरलं जाईल. पुन्हा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना इथल्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायला सांगितलं जाईल, कार्यकर्त्यांना काम करायला सांगितलं जाईल आणि या सगळ्यातून जी कार्यकर्त्यांची सशेवलपड होते त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न परिचारकांना, त्याची उत्तर कार्यकर्त्यांना निश्चितपणानं द्यावी लागणार आहे. त्यामुळं ही विधान परिषदेची निवडणूक जरी जिल्ह्यासाठी महत्वाची असली तरी त्यानं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची उद्याची गणितं देखील निश्चितपणानं बदलू शकतात. पक्षासाठी नेमकं काम करायचं का नाही हा प्रश्न आता त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना स्वतःला पडणार आहे. पंढरपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता आला तर त्याच्या पहिल्या सगळ्या स्वागतापासून ती सगळी तयारी इथं परिचारक करतायत. त्या परिचारकांना जर पार्टी न्याय देत नसेल, इथल्या विधानसभेचा उमेदवार 2 वेळा निवडून आणला त्या परिचारकांना पार्टी न्याय देत नसेल, इथं वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन सुद्धा जर परिचारकांना न्याय मिळत नसेल तर मग आपण या पक्षात थांबायचं का नाही हा प्रश्न परिचारकांच्या कार्यकर्त्यांना पडणार आहे. आणि मी म्हणाल तसं त्यातून कुठंतरी परिचारकांवरच्या प्रेमापोटी भारतीय जनता पार्टीचे हे कार्यकर्ते राजीनामा देखील देऊ शकतात, सामूहिक राजीनामा जाऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी इथं घडतील. पण नेमकं काय घडणार आहे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण देखील थांबावं लागणार आहे. राजेंद्र राऊतांना मिळालेली उमेदवारी योग्य का योग्य हा वेगळा मुद्दा आहे, परंतु भारतीय जनता पार्टीनं परिचारकांवर पुन्हा एकदा अन्याय केला, त्यांना थांबावं लागलं, त्यांना फसवलं हे मात्र निश्चितपणानं म्हणता येईल. आणि देवेंद्र फडणवीसांच्या दरबारामध्ये परिचारकांना न्याय नाहीच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं हे मात्र नाकारता येत नाही. धन्यवाद.